मला सांगा, तुम्ही उद्योजक आहात, उद्योजक म्हणून मी तुम्हाला विचारतो, हे जे म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत, हे खरं आहे का की पैसे येतात आणि कुठेतरी जातात? तसंच होतंय, पैसे येतात आहेत, पैसे नाही त्याच्याशिवाय महापालिकेची सत्ताच चालू शकत नाही. परंतु महापालिकेचा मी कोणत्याही पक्षाची सत्ता असो, मग ती काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो, शिवसेनेची, भाजपची, परंतु या महापालिकेच्या रस्त्याचा विषय आपण काढलेला आहे. ट्रॅफिक इंजिनिअरिंग हा जो एक महत्वाचा घटक, ज्याच्या वाहतूक समस्या आणि रस्ते याच्यावर आपण आता विचार करतोय, ट्रॅफिक इंजिनिअरिंग डिपार्टमेंट या महापालिकेत आजपर्यंत झालेलं नाही. 1982 साली या महापालिकेची स्थापना झालेली आहे आणि त्यामुळे त्याचे इनडायरेक्ट इफेक्ट हे सर्व इंडस्ट्रीवर पडतात. ज्या नवीन इंडस्ट्री इथं औद्योगिक संघटना किंवा शासन आणू इच्छितं त्या येत नाही. इथे कनेक्टिव्हिटी प्रॉपर नसल्यामुळे. तुम्ही बँक चालवता, हे पटतंय का तुम्हाला? मला माझं स्वतःचं मत असं आहे की आपल्याकडे मेंटेनन्स हा जो काही प्रकार आहे हा एकदम वाईट असा प्रकार आहे. आपल्याकडे काय होतं की महानगरपालिका रस्ता बनवते, चांगल्यापैकी रस्ता बनवते, तो रस्ता तयार झाला की टेलिफोनवाले येतात, तो खोदून टाकतात. तो रिपेअर झाला की त्याच्यानंतर पाणी पुरवठावाले येतात, तो खोदून टाकतात. त्यांचं झालं की लाईटवाले येतात आणि ते करतात. यांच्यात एकमेकात कॉर्डिनेशन काही नाही आणि दरवर्षी त्याच रस्त्याचा मेंटेनन्स कशासाठी निघतो? याच्यासाठी यांच्या क्वालिटीचं काय? ही क्वालिटी कोणी तपासतं का? एकमेकांवर आपण जबाबदारी ढकलण्यापेक्षा किंवा एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा मला स्वतःला असं वाटतं की याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट हे असलं पाहिजे, ती क्वालिटी मेंटेन त्यांचं झाली पाहिजे आणि तोच रस्ता वारंवार दुरुस्त व्हायला नको. त्याची जर क्वालिटी असेल तर जो कॉन्ट्रॅक्टर ते काम करतो त्याच्यावर काही जबाबदारी आहे का नाही की हा 5 वर्ष रस्ता चांगला राहिला पाहिजे? मी डॉक्टर वसंतराव पवार, मला सांगा,